कराड येथील एकाने शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा संबंधितांचा गंभीर आरोप. शेअर मार्केटमध्ये माझ्या माध्यमातून पैसे गुंतवा, तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून कराड येथील एकाने शेकडो लोकांना सुमारे 25 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पत्रकार परिषदेत संबंधितांनी केला. सुमारे 122 लोकांची फसवणूक झाली असून संबंधितांना प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अल्लाउद्दीन तांबोली, राजाराम माने, दिलीप पाटील, हिना मोठा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नमस्कार, माझं नाव अल्लाउद्दीन तांबोली. आज आपण या ठिकाणी एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी आम्ही एकत्रित आपण आलेलो आहोत. त्यामधला गंभीर विषय म्हणजे आपल्या कराडमध्ये प्रमोद रमेश पाटील नावाचा एक गृहस्थ आहे की ज्यानं सातारा, सांगली, कराड त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यातील सुद्धा काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना गोड बोलून फसवणूक केलेली आहे. फसवणुकीचा प्रकार असा की जो माझ्याबरोबर किस्सा घडलाय तो मी अगोदर सांगतो. माझी त्याची ओळख 2021च्या एंडमध्ये झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यानं आर्थिक काही वेगवेगळी आमिषे दाखवली. त्याच्यातून मी त्याला 10 लाख रुपये त्याच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जमा केले. त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी दिलेली वचनं आहेत तर ते त्याने पूर्ण केली नाही. प्रत्येक वेळेला त्यानं फक्त खोटे बोलला, लबाड बोलला आणि त्याचबरोबर ज्या वेळेला त्याने पैसे द्यायची वेळ आली, परत देण्याची वेळ आली, त्यावेळेला त्यानं साताऱ्यामधल्या मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शांतही राहिलो. नंतर तर त्याची जी आरेरावी आहे ती या लेवलला पोहोचली की पैसे देत नाही, तुला काय करायचं ते कर, इथंपर्यंत त्यानं त्याची भाषा बोलली. पोलीस स्टेशनमध्ये त्यानं माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली कराडमध्ये की ज्याच्यामध्ये की मी त्याच्या घरी जाऊन मारामारी केली वगैरे असं खोटं त्यानं कंप्लेंट केली. तर त्याबद्दल त्याच्याबरोबर माझा पोलीसमध्ये तक्रार पण झाली, तिथं बोलणं झालं. पण अजून सुद्धा तो पैसे देत तर नाही. हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनात आलं की माझ्यासोबतच किंवा माझ्याबरोबरच आपल्या समाजातील अशी भरपूर लोक आहेत की ज्या लोकांनी त्याला पैसे दिलेले आहेत. काही ज्या विधवा बायका आहेत की ज्यांच्या नवऱ्यांचे इन्शुरन्सचे पैसे मिळालेले आहेत, ते इन्शुरन्सचे पैसे सुद्धा त्यांना त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आता एक महाराज आहेत, अनाथाश्रम चालवतात, त्या अनाथाश्रमचे पैसे सुद्धा त्यांना घेतले. त्यांना म्हणलं, महाराज तुम्ही चांगलं काम करताय तर माझ्याकडे जर तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला मी असं करेन तसं करेन, एवढ्या भूलथापा दिल्या. आणि अशी भरपूर लोक आहेत, अगदी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यापासून ते 1 कोटी रुपये गुंतवणारे लोक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्याचा टोटल आकडा हा 25 कोटीच्या वरती जातो अप्रॉक्सिमेटली. त्याचं राहणीमान हा प्रत्येक वेळेला खोटं बोलतो. स्वतःचं राहणीमान आहे एखाद्या सेलिब्रिटी सारखं आहे, बॉडीगार्ड ठेवतो, पिस्तोलवाले बॉडीगार्ड असतात त्याच्यासोबत आणि हा प्रशासनाला जरा सुद्धा जुमानत नाही. कराड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मला चुटकी मारत म्हणतो की मला हे पोलीस काही माझी बाबतीत करू शकत नाही. एवढी त्याची मदत जाते कशावरून, हा मला पडलेला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये असा व्यक्ती जर त्याचा पॅटर्नच सेम आहे. आम्ही सातारा शहर जे एसपी ऑफिस आहे त्या ठिकाणी वेळोवेळी तक्रार केली, त्या वेळोवेळी तक्रारीची सॅटिस्फॅक्टरी दखल घेतली गेली नाही. तर तिथं आम्हाला कुठंतरी वाटतं की टेबलाखालून काहीतरी व्यवहार झालेला आहे की ज्या वेळेला तो पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सांगतो एवढा त्याच्यावर कॉन्फिडन्स कुठून येतो हे त्याला मी देवालाच माहिती. पण माझी किंवा आमची अशी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे की हा त्याचा जो पॅटर्न आहे तर याची सखोल चौकशी व्हावी. त्यानं सर्वात पहिल्यांदा त्याच्या तासगाव भागामध्ये अशा पद्धतीचा फ्रॉड केला. तो जवळजवळ 20 वर्ष फ्रॉड करतोय, पण कायदेशीररित्या फ्रॉड करतोय की कायद्याच्या कचाट्यात मी सापडणार नाही, पण लोकांना तर मी 100% चुना लावणार, लोकांना तर मी फसवणार. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटतं की माझ्याकडे एखादा ऍडिशनल इन्कम सोर्स असावा, तसंच मलाही वाटलं. माझ्यासारखे अशी जवळजवळ 400 लोक आहेत, त्यांनाही वाटलं असेल त्यांनी एक ऍडिशनल इन्कम सोर्स म्हणून त्याच्याकडे गुंतवणूक केली. पण त्याला त्यानं पूर्णपणे दगा दिलाय, दगाफटका केलाय, प्रत्येक व्यक्तीला खोटं बोलतोय लोकांच्याकडून. आज सुद्धा तो सातारा झालं, कराड झालं, आता सध्या तो पुण्यामध्ये वास्तव्यास आहे, वाघूर, वारजे, माळवाडी या भागामध्ये, आणि तिथंही सुद्धा लोकांना फसवतोय. आज सुद्धा आम्हाला धमक्याचे मेसेज देतोय. आता मॅडमला मागच्या आठवड्यामध्ये एक मेसेज केलाय की जर मॅडम तुम्ही अशी पत्रकार परिषद घेतली तर मी सुसाईड करेन. ते मॅडमनी लगेच तिथं जाऊन मेसेज आहे, सरळ सरळ मेसेज आहे, हा मैसेज में वाचून दाखवतो. चेतन भाई, हिना दीदी को बहन से मैंने सुसाइड करूंगा, मेरे मरने के बाद आपको मेरी मिसेस और लड़कियों की बददुआ जरूर लगेगी, आपको भी बेटी है. अशा पद्धतीचा मेसेज करतो की ज्याच्यामध्ये इमोशनल ब्लॅकमेल करतो.
आणि एवढं करून सुद्धा आपलं प्रशासन सॅटिस्फॅक्टरी त्याच्यावरती करत नाही. त्या प्रशासनाकडे गेलो, प्रशासन म्हणते की तुम्ही त्याच्यावरती चेक दिला, तुम्ही चेक वरती हे करा. अहो एक चेक किती लोकांना देणार आहे तो? 400 लोकांना. सगळे चेक बाउन्स. बँकेमध्ये मायनस मध्ये अकाउंट आहे सगळे चेक बाउन्स, सगळे चेक बाउन्स टू चेक. चेक बघू शकता, अगदी मोठमोठ्या म्हणजे ते 2 लाखाचा आहे, माझ्याकडे 10 लाखाचा चेक आहे, 7.5 लाखाचा चेक आहे, सगळे चेक बाउन्स. तर अशा पद्धतीचं प्रशासनानं त्याला त्याच्यावरती एखादा फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा अशी त्याची जी साखळी आहे, अशा पद्धतीने जी फसवणूक आहे ती फसवणूक काय आहे, तो असं का करतोय याच्यावरती अजून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. आता मागं एक 8 दिवसापूर्वी आम्ही त्याच्या अटक वॉरंट दिलेलं आहे, पोलिसांना हिंट दिलेले आहे तो कुठं आहे, तरी सुद्धा नॉन बिलेबल वॉरंट दिलेला आहे, पोलिसांच्या हातात घेऊन दिलेला आहे. पण त्याच्यावरती अजून सुद्धा आज तारीख 29 तारखेपर्यंत त्याच्यावरती अजून कसल्याही पद्धतीचं ऍक्शन घेतलेली नाही. आणि याच्यामध्ये कळत न कळत असं मला वाटतं की याच्यामध्ये प्रशासनची सुद्धा मिलीभगत आहे. कारण समोर काहीतरी देवाणघेवाण होत असेल वरच्या लेवलवरती, त्याच्यामुळे हा प्रत्येक वेळेला प्रकरण पुढे ढकललं जाते किंवा दाबलं जाते. आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी मला एक अर्ज दिला की तुमची मुसलमानची देवाणघेवाण आहे, हा गुन्हा होत नाही. एक व्यक्ती म्हणून मी मान्य करू शकतो, माझा एका व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून मी यांना पैसे दिले, त्यांनी मला एक नोटरी आणि चेक दिला, त्यांनी ठीक आहे काही फायनान्शियल कारणास्तव तो चेक क्लिअर नाही झाला, समजू शकतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून. पण हा एका व्यक्तीसोबत नाही, जवळजवळ 400 लोकांच्या सोबत झालेला गुन्हा आहे. 400 लोकांना तो असं फसवू नाही शकत. जर असंच फसवत राहिला तर आता सध्या अशा लोकांची कोल्हापूरमध्ये एक लेडीज आहे सुसाईड करण्याच्या ह्याच्यावरती गेलेली. पण जर त्याला आपण असं जर आता त्याच्यावर जरच नाही बसवली तर येणाऱ्या काळामध्ये 400चे 800 800चे 8000 होण्यासाठी वेळ नाही लागणार. प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर हे घ्यावी. सगळे कायदेशीर पुरावे आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला विचारा बघून की तू असं का करतोय, हे तुझं काय आहे, अशा पद्धतीचं करणं चुकीचं आहे. पण त्याच्यावरती अजून काही विचारणा होत नाही आणि वेळोवेळी फक्त आपल्याला आश्वासनेच भेटत आहेत. आणि फक्त एवढीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे की इथून पुढे तरी लोकांची आमचे तर पैसे मिळावे ही अपेक्षा आहेच, पण इथून पुढे अजून कोण फसू नये. स्वतः मर्सिडीज मधून फिरतो, बॉडीगार्ड ठेवतो, बंदूकधारी बॉडीगार्ड ठेवतो, एवढा पैसा येतोय तर मग सर्वसामान्यांना पैसे देण्यासाठी काय होतं? एवढाच सवाल आहे. मॅडम मला जर काय बोलायचं ऐका ना की तुम्ही आता चेक बाउन्सचे केसेस कोर्टात किंवा त्या व्यतिरिक्त कोर्टात कोण तुमच्यापैकी गेलेलं आहे का त्याच्या विरोधात? त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तो काय म्हणून तुमची फसवणूक होते, कंपनी कुठली आहे, काय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मंथली प्रॉफिट नाहीतर मग इयरली त्याने ॲग्रीमेंट केले अशा आमच्यासोबत नोटरी करून दिलेली आहे. ह्या नोटऱ्या केल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला तुमचे पैसे मी 1 वर्षानंतर परत येतो म्हणून त्याने पूर्ण ॲग्रीमेंटच केलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्या गॅरंटीसाठी आम्हाला चेक दिले गेले. एक चेक ऑलरेडी ह्याला बँकेत बाउन्स झालेला आहे, एक चेक हा बाउन्स होऊन आलेला आहे परत, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि दुसरा अजून पेंडिंग आहे, बाउन्स झालेला आहे, त्याची कारवाई सुरू आहे. आता परवा केस फाईल होणार आहे त्याचा. आणि दुसरा एक श्याम सरदार म्हणून आहे, बँक मॅनेजर आहे, त्यांचा पण केस सुरू झाला आहे. त्यांचे 31 लाख रुपये आहेत त्याचं. त्यांचे पण ते वॉरंट घेऊन मी गेलेली होती, मी स्वतः गेलेली होती, खंडीराम DSP साहेबांना दिलेले, मी हातोहात वॉरंट दिले त्यांना बाय हँड. तर त्या वॉरंटला देऊन लगभग झाल्या 8 दिवस. तर त्याच्यावर सुद्धा अजून त्याची धरपकड झाली नाही आणि आम्हाला माहीत पडलं की तो वारजेला जाऊन लपलाय. आणि दुसरं म्हणजे तो बॉडीगार्डानं दाखवून आम्हाला नुसत्या धमक्या देतो की हे माझे बॉडीगार्ड आहेत, हे तुम्हाला काय करतील, असं करतील, तसं करतील, सारख्या धमक्या देतो. आणि काल पण माझ्या मिस्टरांना मेसेज केला होता, 8 दिवसापूर्वी मानाचा मेसेज करतोय की मी सुसाईड करतो म्हणून. तर आता पुढचं आम्ही काय करायचं? आमचे लोक पण आता मारायच्या वेळेवर आले, ते एवढे पैसे घेऊन आम्ही त्याच्यावर भरोसा विश्वास केला. आणि मला तर प्रत्यक्ष त्यांनी बहीण बांधली, त्याचे राखी बांधलेले फोटो पण आहे माझ्यासमोर, सबूत आहे त्याच्यामध्ये. त्याने माझ्यासोबत राखी व्यवहार केलाय बघा, हे सबूत आहे. त्याने मला मोठी बहीण बांधली आणि मग मला म्हणतो आता तुम्ही माझ्या बहिणी, मी तुम्हाला कधी धोका देणार नाही, पण मलाच धोका दिलाय तर बाकीच्या जनतेला काय सोडणार आहे? आणि मेन कसं आहे, हे प्रशासनाने त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. फसवणूक रीतसर झाली, असं नाही की 10-20 लाखाची फसवणूक, 20 कोटीची फसवणूक झाली. 400 लोक याच्यामध्ये आहेत, त्याच्यातले आम्हाला 50 नंबर तर आमच्या जवळ आहे, स्वतः ग्रुपच आहे, ग्रुपच. म्हणजे जुने जे घोटाळे असतील की कंपनीची एक कंपनी येते, त्या कंपनीमध्ये त्यांना तसं न करता स्वतःच्या नावावरतीच पैसे घेतला, MLM न करता ट्रेडिंग केलं. हो. आणि
मी अजून एक सांगतो की आता माझी त्याची खूप जवळची ओळख नव्हती. जसं मॅडम कुणाच्या तर ओळखीनं त्याच्यापर्यंत गेल्या, तसंच मी पण एका व्यक्तीच्या ओळखीनं त्याच्यापर्यंत गेलो. आणि ज्या वेळेला मी जानेवारी 2022 मध्ये त्याला मी पैसे दिले आणि नंतर 1-2 महिने त्याच्याशी संपर्क आला, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यानंतर मार्केटचं काहीच कळत नाही. फक्त याला एकच गोष्ट कळते की फक्त याच्यातून पैसे घेणे, त्याला देणे, त्याच्याकडून पैसे घेणे, याला देणे, त्याच्या पलीकडे काही समजत नाही. मी त्याच्याशी थोडंसं इंटरॅक्शन आल्यानंतर ही त्याची गोष्ट लक्षात आली. कुठल्या रिसोर्स पैसे दिले तुम्हाला माहिती? त्याला ऐका, त्याला तुम्ही दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे दिसताना तर सुशिक्षित दिसता सगळे, आर्थिकदृष्ट्या सोबत आहात तुम्ही, 30-30 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट देऊ शकतो. तुम्हाला असं नाही वाटलं का की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना आपण त्या क्षेत्रातल्या एखाद्या दिग्गजाला किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेऊन अशा ह्याच्यात आपण करावं? तुम्ही त्याच्या आमिषाला बळी पडला. चोराला शिवाय देण्यापेक्षा तुम्ही जर दारू उघडून जर तिजोऱ्या उघड्या ठेवल्या तर चोराला शिवाय देण्यात का जाईल? तुम्ही एवढं आमिष कशापोटी केलं? साहेब, तुमचा प्रश्न किंवा तुम्ही जे दिलेला आरोप आहे तो 100% बरोबर आहे. पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला एक लालच नावाची गोष्ट असते. सचिन तेंडुलकर 0वरती आउट झाला तर त्याला क्रिकेट खेळता येत नाही असं नाही. ही आयुष्यातली पहिली शेवटची चुकी असू शकते. चुकीच आहे. माझ्याकडं मी आहे सुशिक्षित, मी डबल MBA आहे आणि मी PhD होल्डर. चुकलो. अडाणी पण व्यक्ती आहे, सुशिक्षित पण व्यक्ती आहे, प्रशासनामधले क्लास 1 अधिकारी सुद्धा याच्यामध्ये आहे. त्याचा विषय वेगळा हा, सांगतो आम्ही सगळे एकत्रच आहोत ना. तर ह्याचा सांगण्याचा उद्देश काय, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आम्हाला वाटलं की एक प्रलोभन जागा झालं, अपेक्षा जागी झाली. त्याने आम्हाला जी ऑफर दिली, जी ऑफर मगाशी मी सांगितली की माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू, आम्ही त्याच्या बदल्यात परतावा चांगला तुम्हाला करून देतो, त्याच्यामधलं प्रॉफिट शेअर करतो अशा पद्धतीचं. आणि ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये पैसा मिळतो का, तर 100% चांगला मिळतो. तर त्या ठिकाणी फक्त 2 गोष्टीची गरज असते. एक पहिला असतो अभ्यास आणि दुसरा असतो वेळ. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या, फक्त पैसा होता. मग तो पैसा मी म्हटलं ठीक आहे तर करू शकतो. आणि त्यानं ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा, ह्या गोष्टीचा सुशिक्षित लोकांना अशा पद्धतीने फायदा घेतला, अशिक्षित लोकांना तर पूर्णच फायदा घेतला. तुम्ही गुंतवलेल्या पैशाचं स्टेटमेंट कधी काढलंय का? गुंतवलेल्या पैशाचं 2 महिने 4 महिने फोनमध्ये ट्रेडिंग होतं का? पैसे दाखवले आहे, सगळ्यांच्याकडे आहे. दाखवले. ऑन पेपर दिलेले आहेत. ह्याच्यापैकी जीनी कॅश मध्ये दिले ती जास्त पुढं नाही, आणि ज्यांनी ऑनलाईन दिलेले आहेत सगळा 1 रुपया ऑनलाईन दिले ते सगळे बँकेमार्फत पैसे दिलेले, किती तारखेला किती पैसे किती वाजता दिले, त्याच्या अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर झाले, ते सगळे पुरावे ही आहेत. ट्रेडिंग व्हायची ती इंडिव्हिज्युअली तुमच्या नावानं अकाउंट ओपन करून व्हायची का तू स्वतःच्या नावावर स्वतःच्या नावावर अकाउंट. स्वतःच्या नावावरती काय पण तुमच्याकडे आता प्रूफ म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे काय पैसे दिले त्याला ट्रान्झॅक्शन तेवढा अगदी बरोबर. बँकेमार्फत दिलेले आहे. पण तुम्ही हे जे काय केले पैसे दिले ते पैसे देताना तुम्ही काहीतरी साध्या कागदावर लिहून न घेता तुम्ही काहीतरी अग्रीमेंटवर लिहून घेतले. अग्रीमेंट कशासाठी केले तुम्ही? नोटरी बनवून दिली. आता कशासाठी केलं? आता सांगतो थोडं, मी बोलतो सरांचा प्रश्न. आता ज्या वेळेला त्यांनी नोटरी करून दिली तर नोटरीमध्ये त्याने आम्हाला काय अहो, सांगितलं, ते मी तो प्रश्न नाहीये. त्यानं सांगितलं, त्यानं आश्वासन दिलं, सगळं मान्य. नोकरी कशासाठी केली? उचल वापरते. ही एका वर्षात परत द्यावी म्हणून नोटरी बनवून दिली. प्रश्न असा आहे, परतीची. नोकरीच का? नोटरीच का? कारण काय तुम्हाला बोलतो? विश्वास बसावा. हा? विश्वास बसावा की म्हणजे पैसे- त्याच्यावर विश्वास नव्हता, नोटरीवर विश्वास होता. हा. बरोबर आहे ना? पण चेक पण दिले ना सोबत त्याने विश्वास नोटरीवर तुमचा विश्वास आहे. नोटरी म्हणजे काहीतरी बांधून घेतले सरकारी दरबारी. बरोबर, आहे? बरोबर. मग आता या केसमध्ये सरकार कुठं आहे? सरकार ते तर म्हणून तर तुम्हाला बोलवलंय, म्हणून तर मदत पाहिजे. सरकार एक वकील किती नोटऱ्या करू शकतो हा पण आमचा प्रश्न आहे. तो विषय घ्या. तो सुद्धा एक वकील आणि वकील किती नोटऱ्या करू शकतो? बोगस लोकांना फसवण्याचा हा विषय घ्या. सरकार आमचा प्रश्न हा आहे विश्वास की कुणावर ठेवला? एक त्याच्यावर कोणाला विश्वास विश्वास नावावर ठेवलाय? दिलाय, त्याला नोटरीचा अधिकार दिलाय, तर तो नोटरीचा अधिकाराचा किती वापर करू शकतो? फ्रॉड वरती फ्रॉड. आता सुद्धा तुम्हाला सांगतो, आजच्या तारखेला 122 लोकांना मी एकत्र करू शकलो. 122 पैकी माझ्याकडे 22 लोक माझ्या पाठीमागे उभे आहेत आणि 100 लोक त्याला अजून म्हणतात काय माहिती का, की तो अजून त्यांना काय म्हणतोय की तुमचे मी पैसे फिरवून देतो, तुम्हाला परत नोटरी करून देतो. अरे पण आता जी नोटरी करून दिली ह्याला कायद्यामध्ये काहीच किंमत नाहीये, हे आम्हाला आज कळतंय. आपण म्हणतो ह्याला आजच्या तारखेला तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हे सर्वसामान्य लोकांना फक्त मेंटली 3 डेज मध्ये जसा एक डायलॉग आहे ऑल इज वेल, हे फक्त आमच्यासाठी ऑल इज वेल होतं, ह्याच्या पलीकडे काही नाही. ह्याला आता ज्या वेळेला मी प्रशासनाच्या दारात गेलो ना तर ह्याला कचऱ्याची किंमत आहे आणि त्याला अगोदरपासून माहित आहे. त्यामुळे नोटरीला किंमत काहीच नाही, हे आम्हाला आज कळलं. ऐका ना, प्रशासनाकडून तुम्ही कारवाईची अपेक्षा करताय. एक लक्षात घ्या, शेअर मार्केटिंग ही बाय ऑथोराइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे. ऐका,
तर तुम्ही तिथं डायरेक्टली व्यवहार न करता तुम्ही जो कोण रजिस्टर नाही, त्याची कंपनी नाही, काही नाही, अशा व्यक्तीला कुणाला प्रशासनाला किंवा मीडिया कोणाला नाही विचारता स्वतः व्यवहार केलेत आणि आता ह्या लोकांच्याकडून अपेक्षा करतायत, म्हणजे हे तुम्हाला तुमचं चूक वाटत नाही का? सर 200% आमची चुकी आहे याच्यामध्ये. मी 100% म्हणत नाही, 200% चुकी आहे. पण ज्यावेळेला मी एकटा जर असतो आणि माझ्याकडून चुकी झाली असती तर मी समजून शकलो असतो की माझी चुकी झाली नाही हो, हा विषय नाही. त्याने सरळ सरळ फसवले तुम्हाला सगळ्यांना. हा विषय- अजून फसवतोय पुढे लोकांना हा विषय- अजून पण फसवतोय, थांबला नाही. आणि अजून फसवतोय.